श्री राधाकृष्ण आणि शुक्राचार्य या ठिकाणी आलो. इथं हजारो वर्षापूर्वीचं तप जप केलेलं शुक्राचार्य यांनी तिथं लिहिलेलं आहे. आणि निसर्गरम्य वातावरण. सुमित दादा आणि आम्हाला खूप गार लागते बाबांनो. भजी खायची होती पण देवाचं दर्शन घेऊन खाणार. भावा तुझं काय म्हणणं आहे सांग. दर्शन घेऊन खायचं. दर्शन घेऊन खाय. चला लय गार लागायला लागले खरंच. एवढे भणे भयानक थंडी. ए नाही ऋषा महाभारत लिहिलं. व्यास ऋषी म्हणे. हा महाभारत व्यास ऋषी महाभारत नाही 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 महाभारत यांनी वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं. वल्ल्याकुळीने काय लिहिलं? महाभारत तेच की रामायण लिहिलं. सॉरी रामायण त्यांनी. सॉरी आणि व्यास. शुक्राचार्य हे त्यांचे. आणि कुंतीला ज्या ऋषीनं ही दिला होता का नाही, वर दिला होता का नाही, सुरुवातीचा कर्ण झाला, हा बिना विवाह लग्नाचा तुला मुलगा होईल म्हणून, म्हणजे चांगला, म्हणजे असं ब्रह्म. अजिंक्य हा म्हणजे हा हा, हा हा कुणालाच काहीच आणि तो ताकद 24 तास वाहणारा अखंड पाण्याचा झरा आहे. आणि इंद्रांनी हे शुक्राचार्यांची तपस्या भंग व्हावी म्हणून इथं रंबेला पाठवलेले. सो त्यांची तपस्या भंग झाली नाही. आणि ते खूप ब्रह्मचैतन्य अशी जागा आहे. तुम्ही इथं बघू शकता. तो अखंड 12 महिने 24 तास वाहणारा पाण्याचा झरा कायम इथं वाहतो. आपण याचं पवित्र होऊया. हर हर महादेव. शिवशंकर शंभो. साम सदाशिव. साम सदा. सेवा केली फक्त. आणि ती दुर्वास लय कडक. म्हणजे ते प्रसन्न झाले असतील. थांब जरा 1 मिनिट. हर हर महादेव. शिवशंकर शंभो. आणि आपण आलो मित्रांनो मंदिरात. आणि सूरज दादा आपल्याला माहिती देतात कर्णाबद्दल. हर हर महादेव. शिवशंकर शंभो. साम सदाशिव. साम सदाशिव. साम सदाशिव. मित्रांनो महादेवाला धन्यवाद देऊ. कारण महादेवामुळेच आपल्याला वृंदावन श्रीधाम या ठिकाणी दर्शनाला वेळ मिळाला. हर हर महादेव. जाण्याचा योग आला आणि दर्शनाला पण खूप छान योग आला. नंदी महाराज की जय.